नमस्कार मंडळी, गौरीज किचन आणि बरंच काही मध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत करते। रोज रोज रेसिपी, त्याच रुटीन, घरातलं तीच कामं आणि हे सगळ्या गोष्टीला एकानंतर असं वाटतं की थोडंसं थांबावं आणि थोडीशी मजा मस्ती करावी। हां, त्याच करता मी आणि माझी फॅमिली दरवर्षी आम्ही पिकनिक करतो। आमची खूप मोठी फॅमिली आहे, जवळजवळ 45 लोकांची फॅमिली। आम्ही दरवर्षी पिकनिक करतो। मागच्या वर्षी आम्ही पार्वती अंगणला गेलो होतो, मागणी येथे। तिथलाही जर तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायचा असेल तर वरील त्रिकोणावर क्लिक करा। त्याचप्रमाणे यावर्षीही आम्ही ठरवलं होतं की आपण वेस्टर्न साईडला जाऊया, म्हणजेच केळवा येथील द बारी रिसॉर्ट हा आम्ही चॉईस केला होता। आणि यावर्षी पण खूप मजा केली, मस्ती तुम्ही बघताच आहात ना। खूप सारी धमाल, मजा मस्ती, गेम्स, भरपूर डान्स, भरपूर सारे वेगवेगळे गेम्स आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खूप खूप मजा केली। तर चला, सगळ्यात आधी आपण द बारी रिसॉर्ट यांच्या ओनरला भावेश बारी यांना भेटूयात। तर तुमच्याबद्दल थोडं सांगा मला, म्हणजे रिसॉर्ट बद्दल तर मी सांगतेच सगळ्यांना। मी भावेश बारी। नमस्कार। मला ह्या इंडस्ट्रीमध्ये 13 वर्ष झालेली आहे। 13 वर्ष आम्ही 6 वर्ष ॲज पर सॅलरी बेसवर होतो। 6 वर्ष मी रेंटवर चालवली प्रॉपर्टी। नंतर 6 वर्षांनी मी हे आपलं द बारी रिसॉर्ट जिकडे आपण आज उभे आहोत ती प्रॉपर्टी आज आपण स्वतःची चालू केलेली आहे। आणि केरळमध्ये मुंबईची लोक जी येतात आजच्या डेटला खूप प्रतिसाद, चांगला फीडबॅक देऊन जातात। कारण की इकडे आमच्या घरच्या महिला मंडळ, म्हणजे माझी बायको, माझी मॉम, गावातले महिला मंडळ, हे सर्व इकडे येऊन मदत करतात। आणि हे सर्व जेवण जे आहे हे सर्व इकडचं महिला मंडळ आमचे घरगुती लेवलला। ही जेवणाची टेस्ट केरळमधून जी मुंबईला गेली तेव्हापासून खूप छान पद्धतीने लोकांचा फीडबॅक मिळाला आणि मुंबईची लोक इकडे येऊन खूप चांगला प्रतिसाद द्यायला लागले। तेव्हापासून केव्हा इकडे बीच असून इकडे चांगला प्रतिसाद मिळाला लागला। खूप छान, आणि जेवण पण खूप छान बनवलं तुम्ही, मस्त, आम्हाला खूप आवडलं। आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण छान होतं। सो मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप तुमचे आभार मानते, सगळ्यांना थँक्यू बोलते। आणि आम्ही पुन्हा नक्कीच येऊ या रिसॉर्टला, आम्ही सगळे, आमचा ग्रुप, अजून माझे फ्रेंड्स पण आहेत, नक्की येऊ। चालेल, थँक्यू। बाकी मी पॅकेजबद्दल सांगते थोडंफार लोकांना, की म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल की काय कॉस्टिंग वगैरे, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगेन मी त्यांना। चालेल चालेल, नक्की, थँक्यू सो मच। काय मग रिसॉर्टबद्दल जाणून घ्यायचं आहे ना? हां, जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ, हा व्लॉग आमचा शेवटपर्यंत बघायचा आणि आमच्यासोबत तुम्हीही जॉईन व्हायचं बरं का, आणि खूप सारी मजा करायची। बघताय ना आमची चिल्ली पिल्ली, कच्चा लिंबू कसे मजा करतायत। आम्ही इव्हिनिंगचं पॅकेज घेतलं होतं आणि डोंबिवली टू केळवा एवढी मोठी जर्नी आम्हाला करायची होती। त्यासाठी आम्ही जवळजवळ 12:30 ते 1च्या दरम्यान आम्ही डोंबिवलीवरून निघालो आणि त्यानंतर आमची ही जर्नी स्टार्ट झाली। छान अशी सगळीकडे हिरवीगार झाडं, हां, हिरवीगार झाडं दिसली ना की समजायचं एकतर आपण केळवा साईडला आलो आहे किंवा मग बदलापूरच्या पुढे आलो आहे। अगदी खूप छान निसर्गरम्य वातावरण होतं आणि हलका हलका पाऊस पण सुरू झाला होता। आम्हाला पोचायला जवळजवळ संध्याकाळच झाली, म्हणजे एक 5:30-6च्या दरम्यान आम्ही तिथे पोचलो आणि त्यानंतर आम्ही रिसॉर्टला एंट्री केली। आता हा रिसॉर्ट आतमध्ये आहे, रोडच्या थोडंसं आतल्या साईडला, तर तिथून आम्ही गाडी काढली होती आणि थोडा हलका हलका अंधार पडायला आला होता। फायनली रिसॉर्टला पोचलो, याचं खूप जास्त समाधान होतं। आमचे बरेचसे मेंबर ऑलरेडी रिसॉर्टला पोचले होते आणि आम्हीही त्यानंतर पोचणार होतो। आणि आम्हाला एकच डोक्यात होतं, गरमागरम भजी आणि त्यासोबत मस्त गरमागरम चहा, आहा, आणि सुंदर असं वातावरण, छान निसर्गरम्य वातावरण आणि रिलॅक्स, मेन म्हणजे रिलॅक्स करायचं होतं पूर्ण रिसॉर्टमध्ये आणि सगळं विसरून खूप सारी धम्माल करायची होती। तर मग चलताय ना? हां, आला रिसॉर्ट बरं का। हा आहे आमचा द बारी रिसॉर्ट आणि हा आहे त्याचा गेट। आम्ही एंट्री मारतोय गाडीतून आणि उतरणार आहे आणि त्यानंतर फ्रेश होणार आहे।
चला तर मग गरमागरम भजी तर रेडी होतीच. मस्तपैकी आमच्या कच्चा लिंबूंनी त्याच्यावर ताव मारला आणि सगळ्यांनी खूप मजा केली आणि मस्तपैकी रेमटवला आहे तो पूर्ण भजी आणि चहा. आहा हा. त्यानंतर आमच्या काही मंडळींनी म्हणजे आम्ही दिवाळीनंतर लगेचच आम्ही रिसॉर्टला गेलो होतो, त्यामुळे भाऊबीज थोडीशी थांबवली होती आणि अगदी भाऊबीजेच्या आम्ही तिसऱ्या दिवशी आम्ही पोचलो होतो रिसॉर्टला, त्यामुळे आम्ही तिथे सेलिब्रेशन केलं. यावर्षी आम्ही ठरवलं तर सगळी पूर्ण फॅमिलीसोबत आपण भाऊबीज सेलिब्रेट करायची आणि ह्या माझ्या आत्या आणि माझे वडील, माझे काका यांच्यासोबत आम्ही पूर्ण हे म्हणजे भाऊबीज सेलिब्रेशन केलं. माझ्या आत्यांनी छान त्यांना ओवाळलं आणि मस्त त्यांनी खरं सांगायचं तर त्यांनी रिसॉर्टला पण सगळा फराळ घेऊन आल्या होत्या आणि मिठाई आणली होती. आम्ही सगळं मस्त खात होतो, आमचं तोंड चालूच होतं कंटिन्यू. मज्जा मज्जा मज्जा. तुम्ही एंडपर्यंत व्लॉग बघा, तुम्हाला खूप सारी पुढे मजा येणार आहे. ही तर सुरुवात आहे. भाऊबीज तर चालू होती, तुम्हाला माहिती आहे का, एका साईडला. चला तिकडे जाऊया आपण डायरेक्ट पूलमध्ये. आमचे कच्चा लिंबू या पूलमध्ये मस्त पाय घालून सुरुवातीला बसले होते. पाण्यात जायची खूप जास्त ओढ लागली होती. हां, पण मात्र रात्र झाल्यामुळे आम्ही त्यांना पाण्यात पाठवत नव्हतो. पण तुम्हाला माहिती आहे का, लहान मुलं असती, ऐकणार आहेत थोडीच. मस्तपैकी नंतर त्यांनी हळूहळू करून पाण्यात उड्या मारल्या. हा बघा, हा आहे रात्रीचा व्ह्यू. खूप छान असं रिलॅक्सेशन आणि अशा डिमर्स. वाव, असा मस्त पूर्ण छान असा रिसॉर्ट आहे. खूप सुंदर वाटत होतं. आणि तुम्हाला एक सांगू का, या रिसॉर्टची खासियत म्हणजे अख्ख्या केळव्यामध्ये इतका मोठा पूल कुठेच नाही आहे. इतका मोठा ह्यूज पूल होता आणि किंग साईज हा पूल आहे. खूप मोठा आहे, त्यामुळे खूप मजा येत होती. मुलांना पण छान मजा येत होती, एन्जॉय करायला मिळत होतं. आणि साऊंड सिस्टीम खूपच छान होती. काही कारणास्तवे यूट्यूबच्या काही रूल्सनुसार मला म्युझिक किंवा आम्ही जे डान्स केलेत सॉन्गवर ते तुम्हाला दाखवता येत नाही आहेत. पण नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल तरीसुद्धा हा व्लॉग आणि मजा कराल. हे आमच्या छोट्या कच्चा लिंबू त्या पाण्यात मस्त एन्जॉय करत होत्या. आणि इकडे लेडीजचं काहीतरी वेगळंच चालू होतं. बघायचं आहे का आमचा लेडीजचा फॅशन शो? चला तर मग.
नो 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 नो. मग मंडळी, कसा वाटला आमच्या लेडीजचा फॅशन शो? आवडला ना? नक्कीच आवडला असेल. अगदीच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या लेडीजने सहभाग घेतला होता आणि छान मस्तपैकी आमच्या एका सांगण्यावरनं त्यांनी लगेच फॅशन शोसाठी त्या रेडी झाल्या आणि कोणतीच तयारी नसताना पण त्याने छानपैकी केला. मला खूपच छान वाटलं. आणि त्यानंतर इथे अशी मैफिल जमली होती आमच्या सगळ्यांची आणि इथे एक आमचे 101 सिंगर्स आहेत, डान्सर आहेत, एकेकाने वेगवेगळे परफॉर्मन्स केले, मज्जा केली. No 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 no. सगळ्यांनीच छान छान परफॉर्मन्स दिले होते गाण्याचे. आणि अतुल माझा नवरा याने पण खूप छान गाणं म्हटलं होतं. तुम्हाला खरंच मला सॉरी बोलूसं वाटते, कारण मला ते तुम्हाला गाणं ऐकवता येत नाही आहे. काही रूल्सनुसार काही म्युझिक मला टाकता येत नाही आहेत यूट्यूबवर, त्यामुळे मला ते पूर्ण तुम्हाला गाणं सॉन्ग ऐकवता येत नाही आहे. पण खूपच सुंदर त्याने परफॉर्मन्स दिला आणि आमची छोटीशी कच्चा लिंबू आमचा मस्त जेवत होता. चला मग जेवण बघायचं आहे का? आजचा मेनू काय आहे आमचा? चला तर मग माझ्यासोबत या, मी तुम्हाला आजचा मेनू काय आहे डिनरचा तो दाखवते. छान असा मेनू रेडी आहे. लिंबू, मस्त सॅलड, सगळं मिक्स करून गरमागरम वडे आणि सुकं चिकन. वाव, सुकं चिकन होतं, ग्रेव्हीवालं चिकन होतं, मस्त होतं, एकदम उत्कृष्ट, एकदम चविष्ट होतं चिकन. छान लागलं, आम्हाला खूपच आवडलं आणि एकदम घरगुती पद्धतीने होतं. राईस होता, दाल फ्राय होती, त्यानंतर पायनॅपलचा शिरा होता, खूपच छान आणि चविष्ट होता. पेटपूजा झाली. चला मग गेमकडे वळूया. मारा तर नीट ठेव.
माई मला वाटतं 6 बनवलेत. 4 पण येतात. 4 माणसं येतात. ग्लास आहे. पडणार आहे. चला सकाळ झाली. 4 वाजले. मम्मी कमी आहे ग्लास. आणि मग गेट सेट. आले बघ गेट सेट. ते बघ हॉटेल. माई साथ दे. साथ दे. बाबा तुमचा आहे. बाबाची चप्पा काढून भाई. गेट सेट. तुम पलटना जा रहे हो. जरा नीट बघून लावा. तिला जायचंय घरी. हा तिकडे ताई आहे. तिकडे ताई आहे. मीठ मारते. अरे खालचा बेस व्यवस्थित ठेव. जातील त्या नाही त्या खेळतायत. चिटिंग केली. पप्पू मामा चिटिंग आहे. मम्मी झालंच तर बरं मामा. तो बारमध्ये झाला. अरे वा. बारवी Thank you.
झाला ये दादा. वाटले गेम आवडले ना? आमचे चिल्लर पिल्लरचे तर गेम अजून भरपूर चालूच होते, पण हां शेवट सोडू नका हां, कारण धिंगाणा अजून बाकी आहे. चला तर मग.
साऱ्या धमालमस्तीनंतर सकाळचा ब्रेकफास्ट. आहा, मिसळ पाव आणि बुर्जी पाव आणि गरमागरम चहा आणि कॉफी असा हा मेनू होता. छान आम्ही तो रेमटवला आहे आणि त्यानंतर पूलमध्ये जाणार आहोत. खूप सारी मजा बघायला आणि भरपूर साऱ्या रील्स बनवल्या आम्ही, डान्स केले भरपूर प्रकारचे. आणि खरं सांगू का, मला जास्त कौतुक हेच वाटतं की आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये अगदी लहान मुलांपासून म्हणजे 4-5 वर्षाच्या मुलांपासून ते अगदी 70पर्यंत आमच्याकडे सगळ्या एज ग्रुपमधले लोक आहेत. आणि अगदी तुम्हाला वाटणार पण नाहीत, म्हणजे प्रत्येक जण अजूनही यंग असल्यासारखा फील करतो आणि तसंच एन्जॉय करतो. म्हणजे 70तले लोक पण तितकंच एन्जॉय करतात आणि लहान मुलं पण तितकीच. इतकं छान एनर्जेटिक वातावरण होतं. खूप सारी मजा केली आम्ही, खूप साऱ्या रील्स केल्या. विशेष कौतुक म्हणजे आमच्या फॅमिलीचं एक आहे की म्हणजे आत्ताच्या पिढीप्रमाणे जातात आणि छान एन्जॉय करतात. मला तर असं वाटतं की सगळ्यांनी असंच एन्जॉय केलं पाहिजे खरं तर, आणि रील्स बनवल्या पाहिजेत. चला आमची रील्स बघा एक. Oh, no, 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 no.
ना मजा? हां, येणारच. मग नक्की या रिसॉर्टला या, विजिट करा. आणि मी तुम्हाला हे पूर्ण पॅकेज काय आहे याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देते. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देते आणि तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि या रिसॉर्टला पूर्ण फॅमिलीसोबत मजा मस्ती करायला नक्की जा. आणि पूर्ण टूर अजून बाकी आहे, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप सारी पाण्यात मजा मस्ती केल्यानंतर ह्या मुलांचे तर गेम्स चालूच होते. पण चला लंचकडे जाऊया. आजचा लंच मेनू काय आहे ते बघूया. छान, यांचं सॅलड जे आहे ते खूपच छान आहे. सगळ्या प्रकारचे सॅलडमधलं सगळं मिक्स केलेलं आहे, सुंदर असं. त्यावर लिंबू पिळलं आहे त्यामुळे छान लागतं. आणि हे टायगर प्रॉन्स आहेत, त्याची करी होती, खूप सुंदर होती. सॉरी, काही मिस्टेकमुळे मला तुम्हाला जी पापलेट फ्राय होतं ते दाखवता नाही आलं आणि बोंबील फ्राय, तर मी तुम्हाला पुढे दाखवेन ते नक्कीच. दाल फ्राय होती आणि खीर पण होती छान अशी. आणि आमच्या स्पेशल मेनू आजचा होता ते म्हणजे पापलेट फ्राय आणि बोंबील फ्राय. तर सगळे मस्त त्याच्यावर ताव मारत होते आणि छान असे मोठे पापलेट होते आणि सुंदर चविष्ट जेवण होतं. आणि विशेष म्हणजे केळवा साईडला असल्यामुळे मासे एकदम ताजे ताजे फ्रेश होते, त्यामुळे खायला खूपच मजा आली. आणि भाकऱ्या होत्या छान अशा गरमागरम, ज्या सुंदर मऊ लुसलुशीत होत्या. आणि हे बघा, मगाशी तुम्हाला व्हिडिओ मला दाखवता नाही आला, पापलेट आणि बोंबील फ्राय अशा प्रकारे होते छान असे. सो एकदम उत्कृष्ट जेवण. आणि यांचं जेवण खरंच घरगुती आहे, कारण जे ओनर आहेत भावेश बारी, त्यांची वाईफ आणि बाकी त्यांची टीम हे ते स्वतः बनवतात. त्यांची पूर्ण फॅमिलीच इथे आहे रिसॉर्टला, त्यामुळे खूपच सुंदर आणि व्यवस्थित त्यांनी जेवण दिलेलं आहे आम्हाला. चला तर मग आता आपण द बारी रिसॉर्टची टूर करूया. तुम्हाला मी सुरुवातीपासून रिसॉर्ट दाखवते. हा आहे रिसॉर्टचा एंट्रन्स गेट, जो मी तुम्हाला मगाशी नाईटला दाखवला. आता मी तुम्हाला पूर्ण दिवसाचं दाखवते की कशा प्रकारे आहे. इथे पार्किंग पण छान आहे, व्यवस्थित गाड्या राहतील अशी त्यांनी पार्किंगची सोय केलेली आहे. आणि एंट्री मारल्या समोरच त्यांच्या रूम्स आहेत. ती बिल्डिंग दिसते, तिथे रूम आहेत, मोठ्या रूम आहेत. एका रूममध्ये जवळजवळ 7 ते 8 जण राहतील इतकी स्पेस आहे. छान रूम तर खूपच सुंदर आहे, तुम्हाला मी नंतर रूम दाखवेनच. मस्त आहे, व्यवस्थित आहे. आणि त्यानंतर असा ह्यूज लॉन आहे. लॉनवर ज्या लाईट्स तुम्ही रात्री नाईटचा व्ह्यू बघितलात, छान आहेत. माडाची झाडं आहेत खूप सुंदर सुंदर. आणि असं हे चालायला एक छोटीशी अशी वाट केलेली आहे त्यांनी. एका साईडला त्यांचं फूडचं आहे, म्हणजे तिथे कॅन्टीन टाईप आहे, तिथे तुम्ही बसून जेवू शकता. जसे आम्ही तिथे भरपूर सारे काल गेम खेळलो, मजा मस्ती केली. असा खूप मोठा एरिया आहे आणि जेवणाचे टेबल पण भरपूर आहेत, त्यामुळे एका टायमिंगला भरपूर लोक जेवतील इतकी त्यांनी व्यवस्थित सोय केलेली आहे. त्यानंतर एका साईडला पूल आहे, किंग साईज असा मोठा पूल आहे छान रिसॉर्टचा. आणि पाणी एकदम स्वच्छ क्लीन, आणि रिसॉर्टही क्लीन होता खूप जास्त, म्हणजे हायजेनिक म्हणाल ना तसाच टाईपचा हा रिसॉर्ट आहे. रूम तर इतक्या क्लीन आणि इतक्या छान सजवल्या आहेत ना, खूप छान वाटतं. पाणी व्यवस्थित होतं, गरम पाणी छान सोय केली होती त्यांनी गरम पाण्याची पण आंघोळीसाठी. पूल मोठा असल्यामुळे मुलांनी, आमच्या सगळ्या पूर्ण फॅमिलीने खूप सारा एन्जॉय केला. खरंच मी माझ्या फॅमिलीचं कौतुक करते, कारण दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी रिसॉर्टला आलो, पिकनिकला आलो आणि मजा मस्ती करतोच आहोत. तुम्ही बघता, तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलात, खूप डान्स केले, खूप साऱ्या गेम्स केल्या, ॲक्टिव्हिटीज केल्या. आणि तरीही आमची ही मंडळी थकली नव्हती अजिबातच, त्यांची एनर्जी तर कंटिन्यू चालूच असते. सो तुम्ही पण जाल ना नक्कीच असेच छान छान रिसॉर्टला, नक्की जा. हा झाला रिसॉर्टचा पूर्ण परिसर. आता मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाते. इथे मोठे फ्रीज आहेत, म्हणजे तुम्ही थंड काही कोल्ड्रिंक वगैरे ड्रिंक आणलं असेल तर तिथे ठेवायला ते देतात, त्यांच्याकडे पण अवेलेबल आहेत, त्यामुळे तिथूनही तुम्ही घेऊ शकता. आणि हा मस्त मोठा किचन आहे, सुटसुटीत त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे, छान असं. अजिबात घाण नाही वाटत किचनमध्ये, इतका स्वच्छ आणि मोठा किचन आहे. आणि छान त्यांनी असं सगळी मांडणी केली आहे किचनमधली. त्यानंतर मी तुम्हाला रूमकडे घेऊन जाते.
आता आमचा जो रूम होता तिथून मी हा व्ह्यू काढलेला आहे। ही अशी रूमच्या बाहेर छोटीशी बाल्कनी होती आणि आतमध्ये 8 ते 10 जण पण राहतील, पण 8 जणांसाठी हा सफिशियंट असा रूम आहे। एक मोठा बेड होता, त्यानंतर त्यांनी गाद्या दिल्या होत्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हे छान असं त्यांनी म्हणजे झाडं लावू, पुन्हा असे मिररला असं छान डेकोरेट केलं होतं। खूप सुंदर आणि स्वच्छ रिसॉर्ट होता। कौतुक करेन तितकं कमीच आहे, इतकं छान होतं। म्हणजे रूम्स एकदम क्लीन होत्या, टॉयलेट बाथरूम छान स्वच्छ होते, पाणी व्यवस्थित होतं टॉयलेट बाथरूममध्ये, लाईट्स छान होत्या डिमर मस्त अशा। मी तुम्हाला दाखवते एका रूममध्ये म्हणजे ज्या आहेत 4 रूम आहेत वर मोठ्या मोठ्या, त्या रूममध्ये टॉयलेट बाथरूम आहेत ते असे 2 आहेत एका रूममध्ये आणि खाली जे 2 रूम आहेत मोठ्याच आहेत त्या पण तिथे एक सिंगल टॉयलेट बाथरूम आहे। अशा प्रकारे हे त्यांनी मांडणी केलेली आहे छान व्यवस्थित रिसॉर्टची। आणि बाल्कनी खूप मोठी त्यांनी केलेली आहे, मी तुम्हाला बाल्कनीत पण घेऊन जाते। खूप छान मोठी बाल्कनी आहे, मस्त वाटतं, तिथून व्ह्यू खूप छान दिसतो आणि रिसॉर्ट मस्त असं छान दिसतं। तर आजचा हा माझा पूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच छान छान माझे व्हिडिओज बघत राहा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा आणि छान छान माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज तर तुम्ही बघतातच, तर असेच छान छान ब्लॉगही तुम्हाला बघायला मिळतील नक्कीच। चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, नवीन काहीतरी खास घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।